व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात अचानक झालेल्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य भाविकांना आणि ग्राहकांना बसणार आहे। हॉटेल व्यावसायिकांनी आताच 30% दरवाढ करणार असल्याचं जाहीर केलंय। पूर्वी 2200 रुपयाला मिळणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता थेट 3100 रुपये झाली असून गो गॅस सारख्या खासगी कंपनीचे गॅस दर 4000 रुपयांवरून थेट 5100 रुपयांपर्यंत वाढलेत। या दरवाढीचा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। याचा फटका पंढरपूरला येणाऱ्या भाविक आणि नागरिकांच्या खिशालाही बसणार आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने आता हॉटेलच्या डिशेसचे दर सुद्धा वाढलेले आहेत। मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे। भाविकांना याचा फटका बसणार आहे। मात्र हॉटेल चालकांना सुद्धा आता हॉटेल चालवायचं असेल तर ज्या पद्धतीचे गॅसचे दर वाढलेले आहेत त्याचा परिणाम दिसू लागलेला आहे। मला सांगा, पहिल्यांदा गॅस किती होता आणि आता किती दर झाले? पहिल्यांदा कमर्शियल गॅस 2200 रुपयाला आम्हाला मिळत होता। आता तोच दर 3310 रुपये झालेला आहे। साधारण 1000 ते 1100 रुपये गॅस सिलेंडर वाढलेला आहे। आणि मागच्या महिन्यात सुद्धा युद्धबंदीमध्ये आम्ही कमर्शियल गॅस वापरत असून सुद्धा आम्हाला चढ्या दरानं गॅस घ्यावे लागत होते। ही खंत आहे प्रशासनाला। आम्ही सांगू इच्छितो की घरगुती गॅस आम्ही कुठलाही हॉटेलवाला वापरत नाही, कारण की त्याचं प्रेशरच येत नाही आम्हाला मोठ्या इंडस्ट्रीला हॉटेलच्या। तर मागच्या महिन्यात सुद्धा आम्हाला मोठ्या कमर्शियल चढ्या दरानं मिळाला आणि आता तर डायरेक्ट 1100 रुपये वाढ झाल्यामुळं आमच्या खाद्यपदार्थामध्ये आम्हाला 30% तरी वाढ करावी लागणार आहे। प्रशासनानं गॅसचे दर कमी करावे ही नम्र विनंती। तर अशा रीतीनं एकंदर आता जे हॉटेलमध्ये येणारे ग्राहक असतील किंवा पंढरपूरला दर्शनाला येणारे भाविक असतील त्यांना आता खाद्यपदार्थ 30% जादा दराने द्यावे लागणार आहेत। त्याला पर्याय कोणाचाच नसला तरी हा भाववाढ मात्र भाविकांना त्रासदायक ठरणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।